असतील त्यांनी येऊन आम्ही ते पाणी देऊ शकू, अमुक करू शकू, तमुक करू शकू अशा पद्धतीने आपल्या आपल्या परीने समजवण्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा तुम्ही आम्ही अनेक जण साक्षीदार आहोत. आता ह्यावेळेस महाराष्ट्राची परिस्थिती पाण्याची अतिशय बिकट आहे. तरी देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचा सीझन संपल्यानंतर आपल्याकडे खरीप आणि रब्बी असे 2 सीझन असतात. तो पावसाळा संपल्यानंतर पावसाळा संपल्यानंतर आढावा घेण्यात आला. त्यावेळेस सगळीकडे धरणांची परिस्थिती अतिशय बिकट राहिलेली आहे. मी काल उजनीवरूनच सोलापूरला गेलो. गेल्या वर्षी सुपेकरांनो उजनी 100% होतं, आज उजनी 0% झालेलं आहे. म्हणजे उपयुक्त साठा सगळा संपलेला. आता डेड वॉटर ज्याला मृत साठा म्हणतो त्याच्यातलं पाणी चाललेलं आहे. असं बहुतेक ठिकाणी इकडं पण गुंजवणी, वीर, भाटघर आणि नीरादेवघर इथंही आत्ताच डुबल मला सांगत होते की गेल्या वर्षीपेक्षा आजच्या तारखेला 10 TMC पाणी का 11 TMC पाणी कमी आहे. हा म्हणजे 10.60 एवढं पाणी कमी आहे. नाझऱ्यामध्ये आत्ताच सांगण्यात आलं की नाझऱ्याची पिण्याच्या पाण्याची योजना जास्तीत जास्त 15 दिवस चालेल. त्याच्याबद्दलचा निर्णय हा काही का होईना त्या ठिकाणी घ्यावा लागेल. मी त्याच्याबद्दल इथून गेल्यानंतर उद्या मी बारामतीत आहे, परंतु पुण्याला गेल्यानंतर जरी सोमवारची सुट्टी असली तरी संबंधित अधिकाऱ्यांना तिथं हजर राहायला सांगतो आणि त्याच्याबद्दलची मीटिंग घेतो. माग आत्ताही प्रांतांनी मला इथला सगळं नोट दिलेली आहे. आज इथं आल्यानंतर खूप मान्यवरांनी, सरपंचांनी, इतर प्रमुख कार्यकर्त्यांनी बदल्याच्या संदर्भात किंवा त्यांच्या अडीअडचणीच्या संदर्भात, 25-15च्या संदर्भात, कुठं पाणी सोडण्याच्या संदर्भात, अशा अनेक प्रकारे तलाव भरण्याच्या संदर्भात, ट्रान्सफॉर्मर देण्याच्या संदर्भात मी बरेच ते निवेदन, थोडासा मला वेळ लागला उठायला, ते मी बारकाईनं बघत होतो. त्याच्याबद्दल पण उद्या अधिकारी आहेत. मी उद्याच्याला त्याच्याबद्दल जे बारामतीच्या स्तरावरची कामं आहेत ते तिथं मार्गी लावेल. मित्रांनो, तुमच्यामुळं माझ्यासारख्याला 7 वेळेला ह्या तालुक्याचा आमदार होता आलं आणि मी माझ्या परीनं प्रत्येक 5 वर्षाला काही ना काही भर टाकण्याचंच काम त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. आता आपली जनाई शिरसाई तुम्हा काही लोकांना माहिती नाही, परंतु त्यावेळेस मीच त्या बाबतीमध्ये असताना पदमसिंह पाटलांच्या मागे लागून ते माझे मेवणे लागतात. आज त्यांची परिस्थिती बिकट आहे, कारण वयोमानाप्रमाणे त्यांना ओळखता पण येत नाही वगैरे वगैरे. पण त्यांच्याकडनं मी ते मंजूर करून घेतलं होतं आणि त्यावेळेस 20,000 एकर म्हणजे पुरंदरला 20,000 एकर ते माझ्याच हस्ते सही झालेली होती. 20 आणि 15 35,000 एकराची पुरंदर उपसा सिंचन योजना ही आपण त्या बाबतीमध्ये केली. त्याच्यातनं पण आपल्या जिरायत भागाला पाणी आणण्याचा प्रयत्न आपण केला. दुर्दैवाने आपल्या भागात जसं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अवर्षण प्रवण भाग असतो, विटा, तासगाव, सांगोला, फलटणचा वरचा भाग, माण